विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डेसिमल फ्रॅक्शनच्या या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. डेसिमल फ्रॅक्शनच्या मागील भागामध्ये आपण त्याची जी काही कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती चर्चा केली होती. यामध्ये आपण उदाहरणांवरती बोलणार आहोत. बघा, या ठिकाणी सूचना आहे, राईट द फॉलोइंग इन फ्रॅक्शन फॉर्म अँड इन डेसिमल फॉर्म. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे 4/10 आणि म्हणून त्याला फ्रॅक्शनमध्ये आपण काय केलं आहे, 4 हा झाला न्यूमरेटर, टेन्स असल्या कारणानं ॲट डिनॉमिनेटर प्लेस देर इज 10, म्हणजे फ्रॅक्शन झाला 4/10. आणि डेसिमल फॉर्ममध्ये आपण जर लिहिलं तर ते काय होईल, 0.4. डेसिमल पार्टमध्ये 1 डिजिट घेतला बघा आपण, कारण डिनॉमिनेटर 10 आहे. दुसरं उदाहरण आहे 5 अँड 5/10. या ठिकाणी 5 हा झाला होल नंबर, 5 आणि 5/10 असल्यामुळं 5 इंटिजर 5/10. 5 हा इंटिजर झाला, होल नंबर झाला. 5/10 असल्या कारणाने न्यूमरेटर झाला 5, डिनॉमिनेटर 10 झाला. मिक्स्ड फॉर्ममध्ये उत्तर आलं 5 इंटिजर 5/10. आणि डेसिमल फॉर्ममध्ये जर लिहिलं तर ते काय येईल, 5.5, कारण डिनॉमिनेटर 10 आहे, त्यामुळे डेसिमल पार्टमध्ये 1 डिजिट येईल, 5.5. तिसरं एक्झाम्पल आहे 8 अँड 1/10. बघा, 8 झाला इंटिजर, 8 इंटिजर 1 असल्या कारणाने न्यूमरेटर 1 झाला, 10th आहे म्हणून डिनॉमिनेटर 10 झाला. फ्रॅक्शन काय झाला मग, 8 इंटिजर 1/10. डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर 8 झाला होल नंबर पार्ट, आणि डेसिमल पार्टमध्ये काय येईल, 0.1, कारण डिनॉमिनेटर 10 आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 600. सो फ्रॅक्शन होईल 6/100. आणि डेसिमल फॉर्ममध्ये लिहायला गेलं तर 0.06. डेसिमल पार्टमध्ये 2 डिजिट लागतील, 2 डेसिमल प्लेसेस लागतील, कारण 100 आहे डिनॉमिनेटर प्लेसला. आपल्याकडं न्यूमरेटरला एकच डिजिट आहे, त्यामुळं आपण 10th प्लेसला 0 घेतलं, 0.06. नंबर 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 3 अँड 100. फ्रॅक्शन काय होईल मग, 3 इंटिजर 1/100. 100th असल्या कारणानं 1/100. 3 दिले, दॅट इज इंटिजर. आणि यालाच आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहायला गेलो तर ते होईल 3 पॉईंटच्या अगोदरचा हा होल नंबर पॉईंट आहे. आता इथं 100 असल्या कारणानं 2 डिजिट लागतील, ऑलरेडी एकच डिजिट आहे आपल्याकडं, म्हणून 3.01 असं केलं आहे मी. 10th प्लेसला 0 केलं आणि त्याच्या पुढे 1 लिहून टाकलं. नंबर 6 नंबरचं एक्झाम्पल आहे 35 अँड 40 या ठिकाणी 35 लिहून टाकलं ॲज अ इंटिजर. 40 असल्या कारणाने न्यूमरेटर 40 आणि 100 आहे म्हणून डिनॉमिनेटर 100. 30 इंटिजर 40/100. डेसिमल फॉर्ममध्ये लिहायला गेलं तर 35, 100 डिनॉमिनेटर आहे म्हणून पॉईंट नंतर 2 डिजिट 0.40, 35.40. नंबर 7 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा 2 अँड 6,000. सो 2 इज द होल नंबर, 2 इंटिजर 6,000. So 6 is the numerator and 1000 is the denominator. 2 integer 6/1000. In decimal form 2 is the whole number part 0.006. At the denominator place there is 1000. So डेसिमल पार्टमध्ये 3 डिजिट लागतील, आपल्याकडे एकच डिजिट आहे 6, म्हणून 10 प्लेसला 0 टाकलं, 100 प्लेसला 0 टाकलं आणि 1000 प्लेसला 6 लिहून टाकलं. आन्सर आहे 2.006. नंबर 8 38,000. 38 झालं न्यूमरेटर, थाउजंड्स म्हणल्या कारणानं डिनॉमिनेटर झालं 1000. डेसिमल प्लेसमध्ये लिहायला गेलो आपण डेसिमल फॉर्ममध्ये, तिथे कसं होईल, होल नंबर 0 येईल, 0.038. 1000 असल्या कारणानं 3 डिजिट लागतील, आपल्याकडं न्यूमरेटर प्लेसला 2च डिजिट आहेत, म्हणून आपण काय केलं, 0. इथे एक 0 टाकलं 10th प्लेसला आणि पुढं 38 लिहून टाकलं. ओके. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे 18 अँड 700,000. त्यामुळं 18 झालं इंटिजर, होल नंबर पार्ट 18 इंटिजर, 700 म्हणल्यामुळं 700 न्यूमरेटर, thousands that become denominator. 18 इंटिजर 700/1000. डेसिमलमध्ये लिहायला गेलो तर 18.700. 1000 आहे डिनॉमिनेटर प्लेसला, त्यामुळे डेसिमल पार्टमध्ये 3 डिजिट लागतील, पॉईंटच्या पुढं 700 आलेले आहे, 18.700. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे 14 अँड 29,000.
ॲन्सर कसं येईल 14 इंटिजर 29/1000 डेसिमल फॉर्ममध्ये 14.029. फक्त इथे लक्षात ठेवा की 0 का टाकलं आहे मी 1000 डिनॉमिनेटर प्लेसला 1000 आहे त्यामुळं आपल्याला पॉईंटच्या पुढं 3 डिजिट लागतील. आपल्याकडे 2च डिजिट आहेत 29 त्यामुळं मग 10 प्लेसला 0 वाढवला आहे. ठीक आहे. पहिला जो क्वेश्चन होता राईट द फॉलोइंग इन फ्रॅक्शन फॉर्म अँड इन डेसिमल फॉर्म या प्रश्नावरती आपण 10 एक्झाम्पलची चर्चा केली. आणि त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा एक्सप्रेस द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ॲज डेसिमल फ्रॅक्शन्स. सोपा प्रश्न आहे. पहिला आहे बघा 3/10 त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. डिनॉमिनेटर प्लेसला 10 आहे पॉईंट पुढे एक डिजिट येईल 0.3. होल नंबर पार्ट 0च राहील. दुसरं एक्झाम्पल आहे 7/10 त्याचं उत्तर काय येईल 0.7. पॉईंटच्या अगोदरचा होल नंबर पार्ट काहीच नाही आहे 0 आणि पॉईंटच्या पुढे 7 कारण डिनॉमिनेटर प्लेसला 10 आहे. आता हा मिक्स्ड फ्रॅक्शन आहे 14 इंटिजर 4/10. हे जे 14 आहे ते पॉईंटच्या अगोदर येईल दॅट इज कॉल्ड होल नंबर पार्ट आणि पॉईंटच्या पुढं काय येईल 4 कारण डिनॉमिनेटर 10 आहे. उत्तर आलं 14.4. 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे 3/100. सांगा उत्तर काय येईल. उत्तर येईल 0.03 कारण डिनॉमिनेटर 100 आहे पॉईंटच्या पुढं 2 डिजिट लागतील 2 डेसिमल प्लेसेस लागतील. आपल्याकडे एकच डिजिट आहे 3 म्हणून त्याच्या अगोदर 0 घेतला 0.03. पुढचं एक्झाम्पल आहे 5 नंबरचं 25 इंटिजर 5/100. कसं लिहावं लागेल 25.05. 25 होल नंबर पार्ट आला जो इथे इंटिजर आहे आणि डिनॉमिनेटर 100 असल्या कारणानं 0.05 एकच डिजिट आहे न्यूमरेटर प्लेसला. 6 नंबरचे एक्झाम्पल आहे 13 इंटिजर 13/100. 13 लिहून टाका या ठिकाणी होल नंबर म्हणून 13 पॉईंट नंतर 2 डिजिट घ्या 1 आणि 3 कारण डिनॉमिनेटर 100 आहे 13.13. 7 नंबरचे एक्झाम्पल आहे 24 इंटिजर 6/100. काय येईल 24 होल नंबर झाला पॉईंटच्या पुढे आपल्याला 2 डिजिट लागतील कारण डिनॉमिनेटर 100 आहे आपल्याकडे एकच डिजिट आहे म्हणून पॉईंट नंतर 0 घ्या आणि पुढे 6 लिहा 24.06. 8 नंबरचे एक्झाम्पल आहे 6 इंटिजर 75/100. काय येईल 6 तर होल नंबर पार्ट झाला म्हणून 6 पॉईंट. आता 100ने डिवाइड करतोय आपण सो डेसिमलच्या नंतर 2 डिजिट लागतील ते आहेत आपल्याकडं 6.75. 9चं उत्तर येईल 9 इंटिजर 9/1000 इज इक्वल टू 9 पॉईंट. इथपर्यंत क्लिअर आहे 9 होल नंबर आहे. आता पॉईंटच्या नंतर आम्हाला 3 डिजिट पाहिजेत कारण 1000 आहे डिनॉमिनेटर प्लेसला आमच्याकडे 9च आहे हे न्यूमिरेटरला तर त्याच्या अगोदर 2 0 टाकून द्या 9.009. 10 नंबरचे एक्झाम्पल आहे 1 इंटिजर 7/1000. याच पद्धतीनं आहे 1.007 कारण 1000 आम्ही त्या ठिकाणी डिनॉमिनेटर प्लेसला 1000 आहे डेसिमलच्या पुढे 3 डिजिट लागतील किंवा त्याला आपण 3 डेसिमल प्लेसेस पाहिजेत सो 1.007. 11चं उत्तर काय येईल 5 इंटिजर 5/1000 असा प्रश्न आहे. उत्तर येईल 5.005. या ठिकाणी 12चं 7 इंटिजर 24/1000. या ठिकाणी 7 लिहून टाकलं पुढं पॉईंट दिला आणि आता 24च्या अगोदर 0 टाकावं लागेल कारण डिनॉमिनेटर 1000 आहे सो 7.024. तिसरा प्रश्न आहे आजच्या या वर्कशीटमधला राईट ॲज फ्रॅक्शन ऑर मिक्स्ड नंबर. बघा पहिला क्वेश्चन आहे 0.04 डेसिमल फॉर्ममध्ये दिला आहे. तुम्हाला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल न्यूमरेटर होईल 4 आणि डिनॉमिनेटर काय लिहावं लागेल 100. का कारण पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहेत 2 डेसिमल प्लेसेस आहेत सो 4/100. 2 नंबरचं 0.06चं कसं लिहाल 6/100. 2 डेसिमल प्लेस 2 डिजिट आहेत पॉईंट नंतर. नंबर 3 0.01 1/100 कारण हे 1 आपण न्यूमरेटर प्लेसला लिहिलं आणि डेसिमल पार्टमध्ये 2 डिजिट असल्या कारणानं %100. 0.27 कसं लिहावं लागेल व्हेरी गुड 27/100. 5 नंबरचे एक्झाम्पल आहे 9.75. 9 येईल इंटिजर म्हणून 9 इंटिजर न्यूमरेटर प्लेसला येईल 75 डिनॉमिनेटर प्लेसला 100 कारण पॉईंट नंतर 2 डिजिट आहेत 9 इंटिजर 75/100. 6 नंबरचं क्वेश्चन आहे 14.48.
आपल्याला लिहावं लागेल 14 इंटिजर 48 अपॉन 100. त्याच पद्धतीनं 7चा तुम्हाला सोडवता येईल 0.004 होल नंबर पार्ट नाही आहे म्हणून उत्तर येईल 4 अपॉन 1000. पॉईंटच्या पुढं 3 डिजिट आहेत 004 सो 4 अपॉन 1000. इथं 0.009 दॅट बिकम्स 9 अपॉन 1000. त्याच पद्धतीनं 9चं 0.875 इज इक्वल टू 875 अपॉन 1000. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे 0.704. तुम्हाला लिहिता येईल वरती न्यूमरेटर प्लेसला 704 लिहा 704, डिनॉमिनेटर प्लेसला 1000 लिहा कारण डेसिमल पार्टमध्ये 3 डिजिट आहे. 11 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये येस 1.006 आहे. तुम्हाला लिहिता येईल 1 हा होल नंबर पार्ट आहे म्हणून इंटिजर 1 इंटिजर न्यूमरेटर 6 आणि डिनॉमिनेटर 1000 कारण पॉईंट नंतर 006 3 डिजिट आहे. 12 नंबरच्या मध्ये 3.002 उत्तर येईल 3 इंटिजर 2 अपॉन 1000. आता तुमच्या लक्षात आलं आहे, फार समजून सांगण्याची इथं गरज नाही आहे. 13 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघा 8.012 आन्सर येईल 8 इंटिजर 12 अपॉन 1000. या एक्झाम्पलमध्ये 89.108 89 होल नंबर म्हणून या ठिकाणी घ्या 89 इंटिजर न्यूमरेटर 108 डिनॉमिनेटर 1000 कारण पॉईंट नंतर 3 डिजिट आहे. 15 नंबरचे एक्झाम्पल आहे बघा 64.04 उत्तर असेल 64 इंटिजर 4 अपॉन 100. या ठिकाणी 704.12 उत्तर आहे 704 इंटिजर 12 अपॉन 100. 49.044 आन्सर आहे 49 इंटिजर 44 अपॉन 1000. 250.075 आन्सर येते 250 इंटिजर 75 अपॉन 1000 कारण पॉईंट नंतर 075 हे 3 डिजिट आहेत त्यामुळे डिनॉमिनेटर 1000 आहे. 311.05 आन्सर आहे 311 इंटिजर 5 अपॉन 100. 0 आणि 5 2 डिजिट आहेत. शेवटचं एक्झाम्पल आहे 20 नंबरचा 40 इंटिजर 40.008 आन्सर आहे 40 इंटिजर 8 अपॉन 1000. आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण डेसिमल फ्रॅक्शनवरती आधारित काही एक्झाम्पल्स याच्यावरती चर्चा केली. निश्चित तुम्हाला ही एक्झाम्पल समजली असतील. पुन्हा भेटूयात नवीन एक्झाम्पल सहित पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.